लर्न विथ दीपाली आपल्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण 32 साईजचं प्रिन्सेस कटचं ब्लाऊज पेपर पॅटर्न आणि कपड्यावर कटिंग करणार आहोत. आता यासाठी मी हा व्हाईट पेपर घेतला आहे. इथे आपण पहिले छातीचं माप आणि पूर्ण उंची जी आहे त्याचं ड्रॉ करून घेणार आहोत ग्राफ. आता पूर्ण उंची आहे साधारण 13 इंच आणि त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. अस्तरचं ब्लाऊज आहे हे. 13 इंच अधिक 1. ज्यावेळी मी अशा नोट्स सांगते त्यावेळेस त्या तुम्ही लिहून पण घेत जा, म्हणजे तुम्हाला घरी शिवताना थोडं सोपं वाटेल. आता 32चं आहे, 8 चौक 32 आणि साधारण 2 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे 8 आणि 2 10. यावर आपण एक चौकोन आहे पहिले तो ड्रॉ करून घेऊया, म्हणजे आपलं माप क्रॉस होणार नाही. आता इथून पण 10 वर एक मार्किंग करून घ्यायची आणि हा चौकोन पहिले पूर्ण करून घ्यायचा आहे. त्यानंतर शोल्डर 32 34चं जे असेल 32 34 36ला 2.5 आणि 5.5च घ्यायचं. खूप जास्त हेल्दी असेल तर 5.25 घेऊ शकता, पण जनरली 36पर्यंत आपण 2.5 5.5 एवढंच माप आपल्याला वरती घ्यायचं आहे, शोल्डर आणि मुंड्याचा जो आपण मध्ये टाकतो अंतर त्याच्यात. आता हा आपला चौकोन पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी बघा, इथे 2.5 आणि एक मार्किंग 5.5 वर करायची आहे. हे इथे आपण शोल्डरचं माप घेतलेलं आहे. जर जास्त असेल तर 1/2 इंच वाढवू शकता. त्यानंतर पुढचा गळा घ्यायचा आहे आपल्याला. साधारण आवडीनुसार घ्या, खूप मोठा पण नका घेऊ. हाईट कमी असेल तर गळा कमी घ्यायचा. इथे आपण 5.5चा पुढचा गळा घेतलेला आहे. 5.5च्या गळ्याला जर तुम्हाला वाढवायचं असेल तर अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन वाढवू शकता. 32चं माप असल्यामुळे 5.5 हे सफिशियंट असतं, याच्यामध्ये वाढवायची गरज पडत नाही. आणि मुंढ्याला पण आपण 5.5च घेतलेला आहे. आता इथे पण लाईन मारून घ्यायची आहे. हा बेसिक ग्राफ आहे. हा जर तुम्हाला परफेक्ट जमला तर पुढे आकार द्यायला कटोरीला किंवा मुंड्याला त्रास होत नाही. तुम्ही त्यासाठी कर्व जो आहे त्याचा वापर करू शकता. आता इथे आपण पुढच्या गळ्याला साधारण 1 इंच असा गोल शेप, 1 इंच आतमध्ये असा राऊंडमध्ये शेप देणार आहे. आणि मुंढ्याच्या साईडनं पाऊण इंच इथे पाऊण आणि पुढे पाऊण असं 1.5 इंचावर आपल्याला पूर्ण ड्रॉ करून घ्यायचं आहे. इथे मी स्केच पेनने दाखवते तुम्हाला, म्हणजे डार्कमध्ये व्यवस्थित दिसेल. आता ह्या दोघांचं जे माप आहे हे पाऊण इंच आणि आतमध्ये पुन्हा पाऊण इंच असं 1.5 इंचावर घेतलेलं आहे आपण. वरती शोल्डरला 1/2 इंच उतार द्यायचा आहे. आता मी हे 1 पासून माप घेते, यामुळे ते माप जे आहे बऱ्याचदा चुकतं, त्यामुळे 1 पासून पुढे माप घ्यायला सुरुवात करायची. इथे 1/2 इंच आपण शोल्डरला उतार दिलेला आहे. यानंतर आपल्याला माप घेताना कटोरीला शेप द्यायचा आहे. कटोरी म्हणजे आपला प्रिन्स कट जो आहे त्याला शेप देताना पहिली मार्किंग 3.5 वर करायची. आकार देताना तुम्हाला वाटतंय की चुकेल किंवा काय, तर पेन्सिल किंवा पेन असं साधं वापरून तुम्ही पहिले ड्रॉ करायला शिकू शकता. त्यानंतर आपल्याला उभा टक्स जो आहे तो 5 इंचाचा द्यायचा आहे. इथे आपण एक रेष ओढून घेतलेली आहे. त्यानंतर 1.5 इंच जे आहे तुम्ही बघू शकता, 3.5 इंचावर आपण टक्स दिलेला आहे. 32ला 3.5 घ्यायचं. त्यानंतर जर 34 असेल तर 4.25, 36 असेल तर 4, अशा हिशोबाने आपण 1/2 इंच वाढवणार आहे. हा 5 इंचाचा आपला उभा टक्स आहे. आता त्यानंतर इथे 1 इंच पुढे घेऊन तुम्हाला जर जास्त डीपमध्ये पाहिजे असेल कटोरीचा आकार तर 1.5 इंचावर सुद्धा तुम्ही मार्किंग करू शकता. फक्त मार्क करून ठेवायचे, पुढे मी तुम्हाला दाखवते. आता ह्या ठिकाणी जे आहे मुंड्याला 1 इंच जिथे टच होतोय तिथे आपण एक छोटंसं मार्किंग करून घेतलेलं आहे. पुन्हा थोडा टेप आपला मेजर टेप खाली घ्यायचा आणि जिथे अर्धा इंच टच होईल तिथे इथे बघा 1 इंच आहे आणि एक अर्धा इंच आहे पुढे. त्यानंतर ह्या रेषा ज्या आहेत त्या जोडून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता आपण इथे रेष जोडून घेतलेली आहे. जर तुम्हाला जास्त डीप आकार हवा असेल तर तुम्ही 1.5 इंच सुद्धा इथली मार्किंग घेऊ शकता. इथे आपण 1 इंच घेतलेली आहे.
पेन्सिलनी पहिले शेप देऊन घ्यायचा आणि मग त्यानंतर स्पष्ट लाईन जी दिसेल तसं आकार देऊन घ्यायचा. खोल आकारसुद्धा तुम्ही देऊ शकता. आता छातीचं माप जसं असेल त्याप्रमाणे. छोट्या मापाला जास्त गरज पडत नाही, 1 इंचावर घ्यायचं. 34ला 1.5 घेऊ शकता तुम्ही, 34, 36. आता हे साईडचे जे आहे सगळं कटिंग करून घ्यायचं आहे. साईडचं कट करायचं पहिले. आपल्याला मागच्या गळ्याला म्हणजे पाठीकडचा जो भाग आहे त्याला पुन्हा आपल्याला मागचा गळा वाढवायचा आहे. आता ही बॉर्डर कट झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हा पुढचा गळा आपण कट करून घेतला आहे. हे डबल पेपर घेतल्यामुळे काय होतं की मागचा आणि पुढचा दोन्ही भाग एकाच वेळी आपले कट करता येतात आपल्याला. आणि मग त्यानंतर जसं वाढवायचं आहे तसं आपण मागच्या गळ्याला मागच्या पाठीवरच्या भागाला गळा वाढवू शकतो. आता त्यानंतर इथे जे आहे मार्किंग ही पण आपल्याला कट करून घ्यायची आहे, पण त्याआधी आपण दोघे भाग वेगवेगळे करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता पाठीकडचा भाग आपला मोकळा होणार आहे. डबल पेपर घेतल्यामुळे ते कटिंग करायलाच लागते. आता हे पुढच्या भागावर आपण पहिले जो मुंड्याचा आकार आहे तो कट करून घेऊया. म्हणजे खोल भाग जो पुढचा येतो आपण बाही जोडताना हा खोल भाग आपण काढून घेतला. त्यानंतर कटोरीचा जो आहे ड्रॉ केलेलं ते सगळं कटिंग करून घ्यायचं आहे. हे तुम्ही इथे बघू शकता. ही मधली त्रिकोणी जी पट्टी दिसते आपल्याला ही पण कट होईल. त्यानंतर हा खालचा जो भाग आहे दोघी बाजूच्या ज्या रेषा आहेत त्याच्यावरून कट करायचं आहे, म्हणजे आपला मधला आणखी एक छोटासा भाग आहे तो पण कट होणार आहे. इथे बघा हे आपले 3 पार्ट तयार झालेले आहे आणि याला 4च पार्ट लागतात. 3 हे आपण तयार करतो ते आणि त्यानंतर एक बाहीचा, म्हणजे असे 4 पार्ट. जर क्रॉसपट्टी लावायची असेल तर आपण प्रिन्सला क्रॉसपट्टी कशी लावायची हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. इथे 3 वर साधारण मार्किंग करून घ्यायची. 3 आडवं 3 इंच आणि वरती आपण 2.5 वर मार्किंग केली होती. जेवढा गळा पाहिजे त्या गळ्याच्या आवडीनुसार तुम्ही तेवढा गळा वाढवू शकता. पुन्हा 1 इंच मध्ये घेऊन राऊंड शेप द्यायचा आहे याला, म्हणजे हा झाला आपला मागचा गळा. तुम्ही इथे डिझाईन पण टाकू शकता आवडीनुसार. आता हे कट करून घ्यायचे. हे कट झाल्यानंतर 32 साईजचं पॅटर्न आपण कट करतोय, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी ना आपल्याला मागच्या पाठीकडच्या भागाला साधारण अर्धा इंच क्रॉस कट द्यायचा आहे. तो कशासाठी की मागच्या भागाला आपण तिरपा कट देणार आहोत, तो फिटिंगला व्यवस्थित येण्यासाठी. कारण पुढे आपल्या काच बटन पट्ट्या ज्या आहेत त्या वाढतात आणि लहान मोठं व्हायला नको, म्हणून आपण हे क्रॉस कटिंग करून फक्त मागच्या भागालाच आपण अर्धा इंच मध्ये घेऊन कटिंग करणार आहोत. त्यानंतर हे बघा आता अस्तरवर या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. कसं ठेवलं आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन पण बघू शकता. अस्तरवर ठेवल्यानंतर पेनाने किंवा खडूने पहिले मार्क करून घ्यायचं आहे. ती मार्किंग झाल्यानंतर आपण अस्तर कट करून घेऊ. तर यामध्ये जर अस्तरची कडा जी असते कडेने म्हणजे काठाला जर तिरपा वगैरे असेल तर सरळ पट्टीने पहिले रेष ओढून ती सरळ कटिंग करून घ्यायची. हा तिरपा आहे ना इथे मी नंतर कट करून घेणार आहे. आता हे आपलं ड्रॉ झालेलं आहे. हे बघा इथे जे तिरपं होतं पीस आपण ते सरळ करून घेतलं आहे अस्तर. आता ह्याचे जे पार्ट आपण ड्रॉ केले अस्तरचे ते कटिंग करून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीने प्रिन्सची डिझाईन घेतली आपण. याच्या आधी पण आपण शिवलं होतं, ते 30चं माप होतं त्याचं. मी कटिंग दाखवलेली आहे तुम्हाला प्रिन्सची. आता हे ब्लाऊजवर डायरेक्ट दाखवते. आता ते पूर्ण ड्रॉ केलेलं कट झाल्यानंतर 3/5च्या आपल्याला आय हुक करण्यासाठी 3 इंच आडवं आणि 5 इंच उभं अशी डबलची पट्टी काढायची. डबल घ्यायचं आणि कापड डबल घेतल्यानंतर 3 इंच आडवं 5 इंच उभं अशी पट्टीने रेष ओढून घ्यायची आणि त्यानंतर ते कटिंग करून घ्यायचे.
त्याच्यानंतर आपल्याला ही जी पट्टी आहे ही उजव्या साईडला लावायची आणि डाव्या साईडला आपल्याला 1.5 इंचाची लागणार आहे. हे व्यवस्थित कट करून घ्यायचं. पट्ट्यांची खूप गरज पडते. जसं कापड उरेल त्याप्रमाणे आपल्याला, जर कमी असेल कापड तर व्यवस्थित मॅनेज करायला लागतं, जास्त असेल तर काही अडचण नाही. आता या ठिकाणी आपल्याला 1.5 इंचाची मोठी पट्टी काढायची. जोडल्यानंतर उरलं तर नंतर आपल्याला कट करता येतं. आता ही पट्टी जी आहे आपली 1.5 इंचाचीच आहे, त्याच्यामुळे ही पट्टी ठेवून मी डायरेक्ट मापाने एवढ्या पट्टीचं कटिंग करून घेतलं आहे. ही आपल्याला उजव्या साईडला लावायची. आता तुम्ही डावी उजवी असं तुमच्या मनाने करू शकता. कोणाकोणाला उलट्या हाताला सोपं पडतं. प्रत्येकाचं म्हणजे हुक बटन प्रत्येक ब्लाऊजचं प्रत्येक टेलरचं वेगवेगळ्या हिशोबाने असतं. लक्षात नाही येत कधी उजव्याला लावतं कोणी डाव्याला लावतं. आता इथे आपले हे सगळे पार्ट तयार झाले. आता ही पट्टी पण मी मधून कट करून डबल करून घेतली. इथे बघा, हे नंतर जॉईन करून आपल्याला लागणार. आता पुढे अस्तरवर अस्तरवर कटिंग झाल्यानंतर आपल्याला कापड घ्यायचं आहे आणि कापडावर कटिंग करण्यासाठी कापड जर सिल्कचं असेल तर ते सटकतं, म्हणून कटिंग करताना कापडावर खूप सावकाश करावं लागतं. बऱ्याचदा तिरपं वगैरे कट झालं तर ते अस्तर त्याला मॅच होत नाही, मागे पुढे होऊन जातं आणि व्यवस्थित दिसत नाही. आता या ठिकाणी काय केलं आहे मी, काठाचा जो भाग आहे त्या ठिकाणी बाही कट करून, इथं तुम्ही बघू शकता, इथे मी बाही पूर्ण मापात ठेवली आहे आणि त्या मापाने आधी बाही कट करून घेते. आता हे कपडा खालचा हालतोय ना, तर त्या ठिकाणी आपण पिना लावायच्या. छोट्या मोती पिन मिळते, टाचन पिन, हे अशा असतात. तर ह्या लावून घ्यायच्या, म्हणजे कपडा हालत नाही आणि कटिंग करताना पण आपल्याला सोपं पडतं. हे व्यवस्थित कटिंग झाल्यानंतर मग आपल्याला पुन्हा कपडा थोडासा व्यवस्थित ताट करून आणि बाकीचे पण पार्ट ठेवून ते कटिंग करून घ्यायचे. आणि ज्यावेळी आपण अस्तर कपड्यावर ठेवतो त्यावेळेस अर्धा इंच तरी कमीत कमी कापड आहे ना एक्स्ट्रा, म्हणजे फॅब्रिक खालचं जे आहे साडीचा कपडा हा एक्स्ट्रा कटिंग करायचा. साधारण अर्धा इंच तरी आपण, इकडे तुम्ही बघू शकता मी थोडा एक्स्ट्रा घेऊन लांबून कटिंग करते, म्हणजे ते शिवल्यानंतर आहे ना मागे पुढे होत नाही. प्रत्येक कापड असं शिवायचं आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून. आता मी फिरवून घेतला आहे हा कपडा आणि या ठिकाणी मी आता पाठीकडचा भाग ठेवणार आहे. व्यवस्थित अस्तर ठेवताना आधी कापड जे आहे साडीचा तो व्यवस्थित ठेवायचा आहे. आता तुम्ही बघा, इथे आपला फक्त गोल गळा आहे. जर डिझाईनचा गळा असेल तर आपल्याला कटिंग डिझाईनची पूर्ण तशीच ठेवायची, फक्त बाही जोडण्याकडचा भाग आणि साईडचा भाग आहे तिथून व्यवस्थित कट करायचा, जसं मी दाखवते तुम्हाला. आता इथे बघा, अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून हा साईडचा भाग जो आहे हा कट करून घ्यायचा. त्यानंतर बाही जोडतो तो भाग व्यवस्थित कट करून घ्यायचा अर्धा इंच सोडून. आणि जर डिझाईनचा गळा असेल तर हे सरळ असं कट करून घ्यायचं. डिझाईन करण्यासाठी मधला भाग कट करायचा नाही. पण आपला आता गोल गळा आहे त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, मधून कट करून घेणार आहोत. हे इथे बघू शकता तुम्ही. तिथे पण आपल्याला साधारण अर्धा इंच पाव इंच एक्स्ट्रा सोडूनच कट करायचं. अगदी काटेकोर कट नाही करायचं, म्हणजे कपडा हल्ला तरी ब्लाऊज बिघडत नाही. आपण नंतर त्याला फिनिशिंगमध्ये कटिंग करणार आहोत. आता उरलेल्या कापडावर आपल्याला कटोरी आणि दुसरा अजून पार्ट आहे तो ठेवायचा आहे. इथे बघा, हे व्यवस्थित मापात ठेवून ह्याची कटिंग करून घ्यायची. कपडा उरला तर आपल्याला गळ्याला वगैरे लावायला किंवा नॉट बनवायचे असतील त्याला आपण हा कपडा आपल्या साडीचा वापरू शकतो. ते तुम्ही बघू शकता, व्यवस्थित मापात ठेवायचं. दोघीकडनं अर्धा इंच पण आपल्याला पुरलं पाहिजे. अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायला मापात बसलं पाहिजे, त्या हिशोबाने ठेवायचं. कपडा सटकतो त्यामुळे पिना लावणं गरजेचं आहे. आता इथे आपण कटिंग करून घेऊया.
या ठिकाणी आता आपली कटिंग पूर्ण झालेली आहे. उरलेला कपडा आपल्याला जर ब्लाऊजला लटकन लावायचे असतील काही असतील तर त्याच्यासाठी वापरू शकतो आपण. अगदी डीपमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तुम्हाला अगदी इझीमध्ये प्रिन्सेस कटचं ब्लाऊज शिवता येणार आहे. आता इथे आपण डबल घेतलं होतं, जॉईंट होतं कटोरीचा, तर तिथे आपण कटिंग करून कापड वेगळं करून घेऊया. आता काय करायचं आहे, प्रत्येक पार्ट जो आहे आपल्याला अस्तर आणि फॅब्रिक जे आहे साडीचा जो कपडा आहे तो असा व्यवस्थित एकमेकावर ठेवून उलटी सुलटी बाजू चेक करून बॉर्डरला शिलाई मारून घ्यायची आहे. फॅब्रिक ग्लू पण येतो. जर तुम्हाला शिलाई मारायला जास्त कंटाळा येत असेल किंवा आवडत नसेल तर ते ग्लू टाकून इथे बॉर्डरला तुम्ही डायरेक्ट चिकटवू शकता. म्हणजे त्याने कपडा हलणार पण नाही आणि ते व्यवस्थित जॉईंट होतील एकमेकाला. या पद्धतीनं आपण सगळे पार्ट जोडून घेणार आहोत. फक्त पार्ट जोडताना उलटी आणि सरळ बाजू व्यवस्थित चेक करून दोन्ही साईडच्या दोघी बाजू व्यवस्थित बघून मगच जॉईन करा. बरेचदा काय होतं की दोघी पार्ट एकाच बाजूचे शिवले जातात, पुन्हा तेवढं शिलाई काढायला लागते. हे व्यवस्थित असा हाताने कपडा ताट करून वगैरे व्यवस्थित मस्त टीप मारून घ्यायची. या पद्धतीने सगळे पार्ट जॉईन करून घ्या. आता हे जॉईंट झाल्यानंतर साईडचं जे एक्स्ट्रा कापड असतं इथे तुम्ही बघू शकता. हे आपल्याला सगळे पार्ट जॉईंट झाल्यानंतर सगळ्याचं एक्स्ट्रा कापड जे आहे ते कट करून घ्यायचे. ते कट झाल्यानंतर त्याची फिनिशिंग व्यवस्थित येते आणि मग त्यानंतर ते आपल्याला जॉईन करायला सोपं पडतं. इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला सगळे पार्ट जॉईन करून घ्यायचे आहे. व्हिडिओ कसा वाटला सांगा. पुढे ब्लाऊजचे पॅटर्न सगळे पार्ट कसे जोडायचे याचा पण आपण सविस्तर एक व्हिडिओ घेऊ. आता हे तुम्हाला बेसिक दाखवलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय अजून शिकायचं आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.